Hello, my dear living students. Today, today we are going to see the first chapter in geometry for 10th standard, that is similarity. तर विद्यार्थी मित्रांनो, चैतन्य क्लासेसच्या या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी करत आहे. आज आपण भूमितीचा पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी पाहत आहोत आणि अतिशय सोपा असणारा हा चॅप्टर भूमितीमध्ये की ज्याला भरपूर वेटेसुद्धा बोर्डानं दिलेला आहे. असा खूप सोपा असा चॅप्टर या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. सो फॉर सेमी अँड इंग्लिश मीडियम स्टुडंट्स we will say in English, and for Marathi students we will explain it in Marathi. So please like, share and subscribe our channel. And today we will start for geometry. So tell your friends, tell your relatives that Chaitanya classes started long mission for NEET and JEE Launchpad, and surely we will assure you to getting good marks in board exam also. So we will start the similarity. Similarity means समरूपता. In Marathi it is called as समरूपता. मराठीमध्ये आपण त्याला समरूपता असं म्हणत असतो. तर आज आपण त्याला सुरुवात करत आहोत. परंतु तत्पूर्वी गेल्या वर्षी आपण काय शिकलोय त्याच्याकडे थोडंसं पाहूयात. We have studied ratio and proportion in 9th grade. आपण 9वी मध्ये रेशो आणि प्रपोर्शन म्हणजेच गुणोत्तर आणि प्रमाण हे शिकलेलो आहोत. द स्टेटमेंट द नंबर ए अँड बी आर इन द रेशो एम बाय एन इज ऑल्सो रिटन ॲज द नंबर्स ए अँड बी आर इन प्रपोर्शन एम एज टू एन. फॉर दिस कॉन्सेप्ट वी कॅन कन्सिडर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. आपण असं म्हणू शकतो, जर ए आणि बी या दोन संख्या असतील तर ते यमासियन या गुणोत्तरामध्ये असतात. म्हणजेच त्यांचं यमासियन हे संक्षिप्त रूप असतं, भागाकार करून काढलेलं. फॉर दिस कॉन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये फक्त धन पूर्णांक, धन वास्तव संख्या किंवा धन पूर्णांक संख्या येतात. यम आणि यांच्या किमती म्हणजे धन पूर्णांक संख्या असतात. त्याचबरोबर वी नो दॅट द लेंथ्स ऑफ लाईन, सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्याही क्षेत्रफळ किंवा लांबी ही कधीही ऋण नसते. म्हणजेच त्या धनसंख्या असतात, पॉझिटिव्ह रिअल नंबर्स असतात. वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल. आपणास त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र ऑलरेडी माहीतच आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर 1/2 बेस इंटू हाईट. या ठिकाणी आपणास आणखीन एक गोष्ट पाहिजे आहे, ती म्हणजे काय, तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. या ठिकाणी दोन त्रिकोण आपणास दाखवण्यात आलेले आहेत. पहा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. तर या ठिकाणी त्रिकोण ए बी सीमध्ये आपणास असं दिसेल की त्रिकोण ए बी सीमध्ये बी सी हा पाया असून ए डी ही उंची आहे. म्हणजे बी सी हा बेस आहे, ए डी ही हाईट आहे. त्याचबरोबर त्रिकोण पी क्यू आरचा जर विचार केला तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये क्यू आर हा पाया असून पी एस ही त्याची उंची आहे. अशा प्रकारे आपणास दोन त्रिकोण पाहिल्यानंतर आपण त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं तर आपल्याला काय दिसतंय बघा. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स. हिअर in triangle ABC, AD is the height and BC is the base, like this. In triangle PQR, PS is the height and QR is the base. म्हणजेच त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया असून AD ही उंची आहे आणि त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया असून PS
ही त्याची उंची आहे. मग आता दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा आपण रेशो म्हणजेच गुणोत्तर घेतलेलं आहे. कसं? तर एरिया ऑफ त्रिकोण ABC अपॉन एरिया ऑफ त्रिकोण PQR means area of triangle ABC by area of triangle PQR is equal to what? 1/2 into base means BC into height means AD means 1/2 into BC into AD upon 1/2 into QR into PS म्हणजेच 1/2 into पाया बेस इंटू हाईट म्हणजेच पाया गुणिले उंची. अशा प्रकारे आपण दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ घेतल्यानंतर या ठिकाणी काय होतंय बघा, इथल्या 1/2ला 1/2 काय होईल, कॅन्सल होईल आणि त्यानंतर खाली आपण काय लिहू शकतो इथे या ठिकाणी आपल्याला या पेजवरती पाहता येत आहे. तर इथं आपल्याला असं दिसतंय एरिया 1/2ला 1/2 कॅन्सल झालं म्हणजेच काय राहिलं, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS means area of triangle ABC by area of triangle PQR is equal to BC into AD छेद QR into PS. So here we can say that areas of two triangles are in proportion of their product of their base and heights. Okay, so hence the ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. Base of triangle is B1. Instead of BC, we are calling it B1. And height is H1. Instead of AD, we are calling H1. म्हणजेच BC या पायाबद्दल आपण B1 म्हटलं आणि AD या उंचीबद्दल आपण H1 म्हणलं. आणखीन बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया is B2. Instead of QR, we said B2. म्हणजेच B2 ला आपण QR बद्दल म्हणतोय. अँड हाईट इज H2 आणि PS बद्दलच आपण H2 असं म्हणतोय त्याच्या उंचीबद्दल. देन द रेशो ऑफ देअर एरियाज असं जर आपण म्हटलं तर मागाचंच जे गुणोत्तर आहे ते कसं होईल, एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स means triangle 1 by triangle 2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. म्हणजेच मगाशी जे गुणोत्तर दाखवलं त्यामध्ये फक्त BC ला आपण B1 म्हटलंय, AD ला आपण H1 म्हटलंय, QR ला आपण B2 म्हटलंय आणि PS ला आपण H2 म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पुढं 3 कंडिशन येतात. आता पहिल्यांदा आपण आत्तापर्यंत काय शिकलो ते समजून घेऊयात. आपण काय केलंय, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची सूत्र घेतली. वी हॅव टेकन एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स अँड 1/2 इज कॅन्सल्ड म्हणजे 1/2 ला 1/2 घालवलंय. बाकी आपण तिथं काहीही केलेलं नाही. पण आता पुढं आपण काही कंडिशन्स बघतोय. त्यातली पहिली कंडिशन म्हणजे पहिली अट अशी आहे, इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन. If heights are equal means here in this case you are able to see heights are equal here. Which heights are equal? AD and PS are equal. You are able to see here AD and PS are equal. What is given there for AD and PS? AD आणि PS बद्दल आपण काय म्हणतोय तर हाईट इक्वल आहे म्हणून त्याला आपण H म्हणतोय. काय म्हणतोय? H म्हटलंय का तिथं H. मग आता मागाचंच गुणोत्तर आपण घ्यायचं. वी हॅव टू टेक द रेशो ऑफ टू ट्रायंगल्स दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू व्हॉट, बेस मीन्स BC into H upon QR into H. Here H will cancel, isn't it? H will what happen here? Cancel. So H will cancel here. H will cancel. Okay, H will cancel. This H will cancel. Understood? So
रिमेनिंग थिंग्स आर, उरलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, एचला एच निघून जाईल, कॅन्सल होईल. बी सी छेद क्यू आर. इफ हाईट इज इक्वल, then the ratio of areas of two triangles will be nothing but BC by QR. What is BC and QR? We said that for BC it is B1 and for QR it is B2. आपण BC ला B1 म्हणलेलो आहोत आणि QR ला आपण B2 म्हणलेलो आहोत. Then the ratio of areas of two triangles will be area of triangle ABC by area of triangle PQR is equal to B1 by B2. Then the ratio property is that the ratio of the areas of two triangles with equal heights is equal to their ratio of their corresponding bases. Means जर त्रिकोणाची उंची समान असेल, उंची सारखी असेल किंवा एकरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. कंडिशन सेकंड. आता मगाशी आपण हाईट इक्वल ठेवलेली होती, आता काय इक्वल ठेवतोय, इफ द बेसिस of both the triangles are equal. Okay, we can see in this figure, here are triangle ABC and triangle PQR. Okay, so what is equal here in this case? Okay, PQR. Here bases are equal, means base AB is equal. The heights are different. Height of first triangle ABC is AD. Okay. Height of first triangle CD and height of second triangle PQ. Those heights are different, but base AB is equal. म्हणजेच या दोन त्रिकोणांमध्ये पाया हा AB हा समान आहे, परंतु उंची कशी आहे, H1 आणि H2 भिन्न आहे, वेगळी आहे. म्हणून आपण इथं काय म्हणू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB. इथं त्रिकोणांची नावं चेंज केलेली आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इज इक्वल टू AB इंटू H1 बाय H2. सो सिन्स बेस AB इज इक्वल, पाया AB हा समान आहे म्हणून तो कॅन्सल होता अंशात आणि छेदामध्ये, आणि फक्त उरणार काय आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इज इक्वल टू H1 बाय H2. म्हणजेच या ठिकाणी दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी असतील, तर ती त्यांच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असतील, म्हणजेच H1 बाय H2 अशी असतील. आता प्रॉपर्टी, व्हॉट इज द प्रॉपर्टी? द प्रॉपर्टी इज दॅट, प्रॉपर्टी अशी असेल, का असेल प्रॉपर्टी बघा, तर प्रॉपर्टी आपल्याला असं सांगता येईल, द रेशो ऑफ एरियाज of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding lengths. Corresponding lengths means heights. The ratio of areas of two triangles with equal bases is equal to ratio of their corresponding heights. Okay, so it is very simple. So म्हणजेच जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळ ही त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. हे पहिल्या कंडिशनमध्ये आपण बघितलं. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण काय बघतोय, जर त्यांची पाया समान असेल, पाया AB हा समान आहे, तर त्यांची क्षेत्रफळ त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात असं आपण म्हणू शकतो. सो हियर आर ओनली टू प्रॉपर्टीज. ओके, आफ्टर दॅट प्रॉपर्टी देर आर सम सॉल्व्ड सम्स अँड द sums are given, solved sums are given in the activity.
So we will we will stop here in this theoretical video. After that the practical video will be given you next time. So please like, share and subscribe our channel. कृपया आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भूमिती शिकत आहोत मित्रांनो, तर आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज हे प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये मिळेल. कारण प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष न सोडवून दिलेली गणितं आपणास सोडवून देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि समजून दिली जातील आणि त्याचा उपयोग आपणास आत्तापासूनच नीट JEEची तयारी करण्यासाठी उपयोगात येईल. आणि त्यासाठी आपण सतर्कपणे राहून हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही तयार केलेले व्हिडिओज पटकन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा आपणास खूप खूप फायदा होऊ शकतो. आणि आपण बाकीच्या गोष्टी आपणास यूट्यूब चॅनलवरती मिळतील. चैतन्य क्लासेस दहिवडी या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण माहिती आपणास दिली जाईल. आणि त्यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब परत एकदा करा. आणि बऱ्याचशा गोष्टी आपणास बोलायच्या आहेत त्या आपण वेळोवेळी बोलणारच आहोत. परंतु या ठिकाणी गणित समजून घेण्याचं, भूमी समजून घेण्याचं, सायन्स समजून घेण्याचं एक महत्त्वाचं सूत्र आहे. ते म्हणजेच आपण वरचेवर त्या व्हिडिओज पाहिल्या पाहिजेत. वरचेवर जर आपण त्या व्हिडिओ पाहिल्या तर आपणास या गोष्टी नक्कीच समजतील. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, मी आपला आभारी आहे.